अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि चातुर्मासामध्ये भगवान विष्णूच्या त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या सेवा कराव्या या काळामध्ये। तर चातुर्मासामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आवर्जून करावं 3 दिवसाचं। तर ते कसं करायचं त्याची डिटेल माहिती बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ही भगवान विष्णूंची सगळ्यात प्रभावी सेवा आहे, तात्काळ फळ देणारी सेवा आहे। लवकर इच्छा आपली पूर्ण होते या सेवेनं। कोणतीही तुमची इच्छा असो या सेवेनं लगेच ती 3 दिवसाच्या आज ती इच्छा आपली पूर्ण होते किंवा ती आपले जे काही काम असतात ते मार्गी लागण्यास सुरुवात होत असते ह्या सेवेनं। सेवा करते वेळेस पूर्ण श्रद्धेने सेवा करायची, पूर्ण विश्वास ठेवायचा सेवेवर। आपण जी काही सेवा करतो त्या सेवेवर पूर्ण विश्वासानं पूर्ण श्रद्धेने सेवा करायची। कारण कोणतीही आपण सेवा करतो आणि त्या सेवेवर आपला पूर्ण 100% आपण विश्वास आपला असेल तर त्या सेवेचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळतं। आपली जे काही कामं आहेत किंवा आपली इच्छा आहे ती लवकर पूर्ण होतेच। त्याच्यामुळे व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तसंच आहे, 3 दिवसाची ही सेवा आहे। पण ही सेवा करताना थोडंसं आपली परेशानी होते, आपल्या सेवा करावीशी नाही वाटत। सेवा करते वेळेस भगवंत आपली परीक्षा बघतात आणि त्या परीक्षेमध्ये आपण किती पास होतो ते बघत असतात। त्याच्यामुळे आपली जी काही 3 दिवसाची सेवा आहे त्या सेवा करते वेळेस आपण किती कठीणाई आली, किती काही संकट आले तरी सेवा करायची, सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही। कारण ही 3च दिवसाची सेवा आहे आणि 3 दिवसाचं अनुष्ठान तुम्ही करून बघा खूप अनुभव चांगला येतो ह्या सेवेनं। म्हणजे बऱ्याच जणांचा असे अनुभव आहेत की साक्षात भगवान विष्णू त्यांना सेवा करते वेळेस दर्शन देतात। म्हणजे उदाहरण सांगायचं झालं की सेवा करते वेळेस आपल्याला कोणीतरी दारावर आल्यासारखं, म्हणजे आपलं दार वाजतंय असा आपल्याला भास होतो किंवा एक तुळशीचा सुगंध आपल्या अवतीभोवती आपल्याला येतो। म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला भगवान विष्णू आपल्याला त्या सेवा करते वेळेस दर्शन देतात। फक्त सेवा ही मनोभावे करायची, एक निष्ठेने सेवा करायची आणि सेवामध्ये खंड पडू द्यायचा नाही। तर ही सेवा करते वेळेस सर्वप्रथम कोणाला सांगायचं नाही की मी ही सेवा करते म्हणून, फक्त घरच्यांना सांगायचं। कारण ही सेवा आपल्याला रात्रीची करायची आहे। लहान मुलं वगैरे असतील तर त्या मुलांना सांभाळून वगैरे तुम्हाला म्हणजे त्यांची सोय वगैरे लावून सेवेला बसायचं आहे। कारण सेवा करते वेळेस आपल्याला उठायचं नाही, कोणाशी बोलायचं पण नाहीये। आणि सेवा करते वेळेस किती काही जरी वाटलं तरी सेवामध्ये करते वेळेस आपल्याला त्या सेवेतच लक्ष केंद्रित करायचं, इकडे तिकडे आपलं मन भटकलं नाही पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये सुद्धा आहे किंवा त्याचं छोटासा ग्रंथ पण मिळतो, तो सुद्धा धार्मिक दुकानातून तुम्ही आणून घेऊ शकता। संस्कृतमधूनच व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा, कारण ते जास्त प्रभावी ठरतं। त्याच्यामुळे संस्कृतच वाचा। त्याच्यानंतर वाचते वेळेस स्पष्ट उच्चार त्याचा असू द्या, शांततेत वाचा, घाई गडबड सेवेमध्ये करायची नाहीये। सेवा कशी करायची, आता तुम्ही कोणत्याही दिवशी सेवेला सुरुवात करू शकता, वार वगैरे असं काही नाही। जेव्हा तुमची इच्छा झाली, आज रात्री जरी तुमची असं वाटलं की आज रात्रीपासून आपण सेवेला सुरुवात करा तर करू शकता। सेवा करते वेळेस काही अडीअडचण बघायची, येणार आहे का, काही अडीअडचण बघून सेवा करा। सेवा होईपर्यंत पूर्ण ब्रह्मचर्य पाळायची, नेमधर्म पूर्ण पाळायचे, कोणाच्या घरचं खायचं प्यायचं नाहीये, आपण विचार सात्विक ठेवायचे। तर सेवा करते वेळेस आपल्याला संध्याकाळच्या बरोबर 12 वाजता आपल्याला सेवेला सुरुवात झाली पाहिजे आपली, म्हणजे आपण लगेच सेवेला सुरुवात झाली पाहिजे। तर व्यंकटेश स्तोत्राची अनुष्ठान करते वेळेस आपल्याला काही त्याची अगोदर तयारी करावी लागते। तर काय करायचं आहे, आपण संध्याकाळी खाऊन पिऊन सेवा करू शकता। तर संध्याकाळचं आपलं पूर्ण आवरून घ्यायचं, जेवण वगैरे सगळं। त्याच्यानंतर बरोबर 12 वाजायच्या अगोदर 11 वाजता आंघोळ करायची। म्हणजे आपण जे काही दिवसभर आपण इकडे तिकडे फिरले वगैरे असतो त्याच्यामुळे शुशुरभूत होऊन आपण सेवेला बसायचं। आंघोळ वगैरे करून घ्यायची स्वच्छ। महिला असतील तर कोरी साडी घाला, पुरुष असतील तर त्यांनी सोहळ्यामध्ये सेवा करा। त्याच्यानंतर सहसा निळ्या कलरचं वस्त्र घालण्याचा प्रयत्न करा। निळा कलर किंवा पर्पल याच्यामधून जे काही असेल ते, नसेल तर जे आहे ते पण कोरं वस्त्र घाला। त्याच्यानंतर एक व्यवस्थित अशी पूजा त्याची मांडा। म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचे आपण अनुष्ठान करत आहोत
तर भगवान विष्णूंचा फोटो वगैरे असेल तर त्यांचा फोटो मांडा, व्यवस्थित त्याची पूजा वगैरे मांडायची एका चौरंगा पाटावर. अगोदर स्वच्छ जागा वगैरे पुसून घ्यायची, जिथे तुम्ही सेवा करत आहात ते रूम स्वच्छ करून घ्यायचे, गोमूत्र वगैरेच तिथे शिंपडायचं. पूजा मांडते वेळेस तिथे सुद्धा निळ्या कलरचं वस्त्र टाकायचा प्रयत्न करा, पीस वगैरे असेल तर. त्याच्यानंतर खाली आपल्याला आसन आपण सेवा करतावेळेस घेतो ते सुद्धा निळ्याच कलरचं, म्हणजे तुम्ही काय जे वापरताल पूजेमध्ये वस्त्र म्हणा, आसन म्हणा, जे काय असेल ते निळ्या कलरचं घेण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. तर ते पण निळ्या कलरचं घ्यायचं. त्याच्यानंतर पंचोपचार पूजा मांडायची, भगवान विष्णूची पूजा वगैरे करून घ्यायची, दिवा अगरबत्ती तिथे लावायची, व्यंकटेश स्तोत्राचा ग्रंथ घ्यायचा. त्याच्यानंतर सोबत पाणी घ्यायचं, जेणेकरून आपल्याला जर वास्तवेळेस तहान वगैरे लागली तर आपल्याला उठायचं काम नाही पडलं पाहिजे. पाणी वगैरे घेऊन बसायचं. त्याच्यानंतर सेवा करते वेळेस आता आपल्याला 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, म्हणजे 21 आवर्तनं त्याची आपल्याला घ्यायची आहेत. तर कशी घ्यायची, आता सेवेची पूर्ण तयारी वगैरे झाली. अगोदर ही तयारी 11 वाजता याच्यासाठीच लागायचं की 12 वाजेपर्यंत पूर्ण आपली पूजा, आंघोळ वगैरे सगळं झालं पाहिजे याच्यासाठीच. तर पूर्ण मांडून वगैरे झालं की बरोबर 12 वाजता, म्हणजे मोबाईलमध्ये किंवा घडीमध्ये बघायचं, बरोबर 12 वाजता आपली सेवा सुरू झाली पाहिजे. सेवाला सुरुवात झाल्यावर अगोदर स्वामी स्तवन घ्यायचं. त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची, गणपती बाप्पांचं अथर्वशीर्ष 21 वाचायचं, त्यांचं नामस्मरण करून सेवेला सुरुवात करायची, त्यांचं ध्यान करून सेवेला सुरुवात करायची, कारण गणपती बाप्पाशिवाय कोणतीही सेवा आपली अधुरी असते. त्याच्यामुळे पूर्ण ही अगोदर करून नंतर व्यंकटेश स्तोत्राला सुरुवात करायची. 21 वेळेस त्याचं आवर्तन आपल्याला घ्यायचे आहे. आवर्तन म्हणजे काय, ते 21 वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. फलश्रुती शेवटच्या आवर्तनाच्या वेळेस वाचायची. अगोदर पूर्ण व्यंकटेश स्तोत्र वाचत राहायचं. 21 वेळेस काहीतरी काउंट करायला घ्यायचं, की जेणेकरून आपलं एक म्हणणं झालं की तिथे काहीतरी आपलं पेन वगैरे घ्या किंवा काहीतरी घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला तिथे मोजता आलं पाहिजे की किती वेळेस आपण वाचलं आहे, किती वेळेस वाचायचं राहिलं आहे. असं करून पूर्ण सेवा ती पूर्ण करायची. बरोबर 12 वाजता सेवाला सुरुवात करायची. शांततेत सेवा, शब्द स्पष्ट, उच्चार सगळं झालं पाहिजे. त्याच्यानंतर ही सेवा करते वेळेस म्हणजे 2, 3, 4 वाजतात सकाळचे, त्याच्यामुळे शांततेत सेवा घ्यायची. झोप वगैरे अशी येतेच, कारण म्हणजे आता झोपेची वेळ असते त्यावेळेस. पण आपण समजा सेवा अशी मनोभावे आपण सेवा केली, पूर्ण ध्यान लावून सेवा केली तर झोप वगैरे येत नाही, कारण व्यंकटेश स्तोत्रची सेवा करते वेळेस आपल्याला बरेचसे अशा अडीअडचणी येतात. कोणाला झोप येते, कोणाला सेवा करावीशी वाटत नाही, जांभाळ्या, आळस, काही ना काही अडचणी, म्हणजे सेवेमध्ये त्या मन लागतच नाही. इतके भगवान विष्णू इतकी परीक्षा आपली घेतात. पण आपण पण 3च दिवसात सेवा आहे, त्याच्यामुळे पूर्ण सेवा कंप्लीटच करायची. 21 आवर्तनच घ्यायची. तुम्ही कोणत्याही कामासाठी ही सेवा करू शकता, म्हणजे तुमची नोकरी असो, तुम्हाला घर असो, तुम्हाला संतती प्राप्ती हवी आहे, तुम्हाला जे काही व्यवसाय नीट चालत नाही, व्यवसाय चांगला चालावा, कशासाठी पण तुम्ही ही सेवा करू शकता. तर पूर्ण 21 आवर्तनं झाली की मग आपण भगवान विष्णूची आरती घ्यायची, पाया पडायचं आणि मग तिथून उठायचं. असं 3 दिवस करायचं. बरोबर 12 वाजताच सेवेला सुरुवात करायची. नंतर काही करायची गरज नाही. पहिल्या दिवशी संकल्प करायचा, तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात, संकल्प सोडून सेवा करायची. तर बघा, खूप चांगला अनुभव येतो. 3 दिवसाच्या आत आपली इच्छा पूर्ण होते, कामं मार्गी लागतात, आपल्या मनातील जे काही प्रश्न आहेत ते सगळे सुटायला सुरुवात होत असते. नक्की करून बघा, कारण ही भगवान विष्णूंची सेवा आहे, त्याच्यामुळे माता लक्ष्मीची भरभरून अशी तुमच्या कृपा होते. आर्थिक काही संकट असतील तर ते सुद्धा दूर होतात, घरात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात, घरात लक्ष्मी स्थिर राहण्यास सुरुवात होत असते. कारण 12 वाजता आपण ही सेवेला सुरुवात करतो त्यावेळेस साक्षात भगवान विष्णू पृथ्वीवर आलेले असतात. आपण सेवा करताना ते साक्षात आपल्याला बघत असतात, त्याच्यामुळे त्यांची कृपा भरभरून आपल्यावर होत असते. त्याच्यामुळं आता या चातुर्मासामध्ये ही सेवा नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.